वेलकम फ्रॉम वासिंग टू आनंद व्हिडिओ। सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे समोर। आणि आयुक्त साहेबांनी जे आहे सद्यस्थितीमध्ये जाहिरातींसाठी जे आहे एक नवीन परिपत्रक जे आहे आलेलं आहे। काय आहे परिपत्रक शिक्षक भरती 2025 साठी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे आणि जाहिरातींसंदर्भातच महत्त्वाची मोठी अपडेट आहे। काय आहे अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात कोणत्याही माहितीची अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन बेल आहे तो ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हे जे परिपत्रक आहे किंवा प्रसिद्धीपत्रक आहे हे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जे आहे त्याला देतो। टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉइन करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे प्रसिद्धीपत्रक आहे हे कधी प्रसिद्ध झालेलं आहे आणि काय आहे प्रसिद्धीपत्रकामध्ये ते आपण या नेमक्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा इथे मी तुम्हाला एका साईडला दाखवतो। महाराष्ट्र शिक्षण आयुक्त कार्यालय जे आहे त्यांच्या मार्फत हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तुम्ही पत्राचं हे जर बघितलं की हे प्रसिद्धीपत्रक किंवा हे जे परिपत्रक आहे कोणाला इश्यू करण्यात आलेलं आहे किंवा कोणाकोणाला पाठवण्यात आलेलं आहे, तर हे पाठवण्यात आलेलं आहे माननीय आयुक्त, महानगरपालिका सर्व, मनपा सर्व, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा सर्व आणि अध्यक्ष किंवा सचिव खाजगी शैक्षणिक संस्था। म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महानगरपालिका येतात, नगरपालिका, जिल्हा परिषदा यांना तर पाठवण्यात आलेलं आहे सोबत जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे किंवा माननीय आयुक्त जे आहेत त्यांना, आणि सोबत खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांच्या अध्यक्ष किंवा सचिव यांना सुद्धा हे पत्र जे आहे किंवा हे परिपत्रक जे आहे ते निर्गमित करण्यात आलेलं आहे। पत्राचा किंवा या परिपत्रकाचा विषय काय आहे तर विषय बघा, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीसाठी जाहिरातीची कार्यवाही करण्याबाबत। ठीक आहे, आता इथे खूप सारे संदर्भ जोडलेले आहे, संदर्भ वाचणार नाही आपण। मुख्य मुद्दा काय आहे या परिपत्रकाचा ते बघूया। हे प्रसिद्धीपत्रक जे आहे नेमकं आत्ताच जे आहे आलेलं आहे आणि या प्रसिद्धीपत्रकामध्ये मुख्य मुद्दा काय आहे ते बघूया। सगळ्यात अगोदर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला। बघा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक रात्र शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी, तसेच शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवक भरती शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे व शासन तरतुदी किंवा विविध न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येत आहे। आता ही जी पदभरती करण्यात येत आहे शिक्षण सेवकांची, यांच्यासाठी काय समोर काय सांगितलेलं आहे बघा, शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 चे आयोजन दिनांक 27/5/2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये करण्यात आले होते। परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं। नंतर त्याचा निकाल दिनांक 18/8/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। एकूण 2,28,808 उमेदवारांनी चाचणीसाठी नोंदणी केली असून प्रत्यक्षात 2,11,308 उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे। दिनांक 15/12/2025 ते दिनांक 15/1/2026 या कालावधीमध्ये उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यात आलेले आहे, म्हणजेच पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे। एकूण 1,70,108 उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र पूर्ण केले आहे। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार पदभरतीसाठी आवश्यक बिंदू नामावलीची माहिती तयार ठेवण्याबाबत या कार्यालयाकडून यापूर्वी म्हणजे दिनांक 17/10/2025 व दिनांक 17/3/2026 अन्वये सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत। याच्या अगोदर सुद्धा सूचना देण्यात आल्या होत्या की संच मान्यता किंवा बिंदू नामावली किंवा रोस्टर तपासून घ्यावं जेणेकरून जे आहे आपल्याला जाहिराती देण्यासाठी अडचण येणार नाही। पुढे सांगितलेलं आहे शिक्षक पदभरतीसाठी बिंदू नामावली व शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या संच मान्यतेनुसार गटनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती आवश्यक आहे। समोर सांगितलेलं आहे संच मान्यता सन 2025-26 ची कार्यवाही पूर्ण झाली असून संच मान्यता पूर्ण झालेली आहे, ही सुद्धा आपल्यासाठी एक गुड न्यूज आहे। त्यानुसार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही सुद्धा दिनांक 31/3/2026 पूर्वी करण्याचेही शिक्षण संचालक कार्यालयाचे स्तरावरून क्षेत्रीय कार्यालयांना कळविण्यात आले आहे।
31 मार्चपर्यंत सांगितलं होतं शिक्षक समायोजनाची प्रक्रिया जी आहे ती, पण सद्यस्थितीमध्ये सुद्धा जी आहे आता सद्यस्थितीमध्ये स्थगिती मिळाली आहे. तरीसुद्धा समोर काय म्हटलेलं आहे बघा, संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 1 जानेवारी 2026 नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर म्हणजे मे 2026 अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन पदभरतीस मान्यता देण्यात आलेली आहे. सदर पदभरतीची कार्यवाही करताना शासन निर्णय दिनांक 21/6/2023 मधील तरतुदीनुसार रिक्त पदांच्या 80%च्या मर्यादित मागणी नोंद करावी. म्हणजे यावर्षी 80% पदभरती केल्या जाणार आहे. हा दुसरा महत्त्वाचा मोठी अपडेट आहे आपल्यासाठी की यावर्षी किती टक्के पदांसाठी पदभरती होणार आहे, तर 80% पदांसाठी पदभरती होणार आहे. पुढे काय सांगितलेलं आहे बघा, पवित्र पोर्टलवर सदर नोंदणी करण्यासाठी म्हणजे ज्या आस्थापना आहेत आणि ज्यांना नोंदणी करायची आहे आणि जाहिराती द्यायची आहे त्यांच्यासाठी आहे. पवित्र पोर्टलवर सदर आस्थापनांना नोंदणी करण्यासाठी दिनांक 1/5/2026 म्हणजे 1 मे 2026 ते दिनांक 31/5/2026 असा कालावधी देण्यात येत आहे. नियुक्ती प्राधिकारी यांनी सदर कालावधीमध्ये जाहिराती देण्याची कार्यवाही पूर्ण करावी. याबाबत सविस्तर सूचना पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. आपला अधीनस्थ शाळातील शिक्षक पदभरती वेळेत पूर्ण होण्यासाठी वरील प्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्याची दक्षता घेण्यात यावी. आयुक्त महोदय जे आहे महाराष्ट्र राज्य पुणे सचिंद्र प्रताप सिंग सर यांची याच्यावर डिजिटल सिग्नेचर सुद्धा आहे आणि यांच्या नावानिशी जे आहे परिपत्रक जे आहे प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपल्यासाठी आता बघा एक गुड न्यूज अशी आहे किंवा जमेची बाजू अशी आहे की जाहिरातींसाठी जी काही कार्यवाही आहे वेगवेगळ्या आस्थापना असतील, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, त्याच्यामध्ये अंशतः अनुदानित, विनाअनुदानित आणि अनुदानास पात्र असणाऱ्या किंवा अनुदानित या काही संस्था आहेत त्या सगळ्यांना जे आहे हे परिपत्रक जे आहे किंवा त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना परिपत्रकाद्वारे किंवा या पत्रकाद्वारे त्यांना आदेश देण्यात आलेले आहे की जाहिराती जी आहे लवकरात लवकर पवित्र पोर्टलवर अपलोड करा. त्या संदर्भातची जी सुविधा आहे, नोंदणी प्रक्रिया असेल म्हणजे रजिस्ट्रेशन असेल किंवा जाहिराती अपलोड करण्यासाठी जी मुभा आहे किंवा स्वतंत्र टॅब जो आहे सेपरेट टॅबसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मुदत देण्यात जी आलेली आहे ती आहे 1/5/2026 ते 31/5/2026 म्हणजेच कालावधी जो आहे जाहिराती अपलोड करण्यासाठी दिलेला तो आहे 1 मे 2026 पासून ते 31 मे 2026 पर्यंत. आणि लवकरात लवकर जाहिरातींची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करावी जेणेकरून शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया जी आहे जाहिरातीनंतर होणाऱ्या बाकीच्या प्रोसेस त्यासुद्धा लवकरात लवकर करण्यात येणार आहे. म्हणजे आपल्यासाठी हे प्रसिद्धीपत्रक खूप महत्त्वाचं आहे. याच्या मागचे 2-3 प्रमुख कारणं म्हणजे एक म्हणजे शिक्षक समायोजनाची प्रक्रिया जिथे जिथे झालेली असेल तिथली पदसंख्या जी आहे ती लवकरात लवकर जाहिरातींच्या स्वरूपात पवित्र पोर्टलवर अपलोड करावी. 80% प्रमाणामध्ये पदसंख्या जी आहे ती विचारात घ्यावी. मे 2026 अखेरपर्यंत जी काही पदसंख्या रिक्त होतील ती सुद्धा विचारात घ्यावी. संच मान्यता 2025-26 नुसार ही जी काय कार्यवाही पूर्ण करावी आणि पूर्ण संच मान्यता 2026 पूर्ण असणे खूप आवश्यक आहे जर तुम्हाला तुमची जाहिरात द्यायची असेल तर. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आता जे आहे सर्व जिल्हा परिषदा, सर्व खाजगी आस्थापना आणि सोबत महानगरपालिका आणि सोबत नगरपालिका यांच्या जाहिराती ज्या आहे आता जास्त वेगवान पद्धतीनं जे आहे पवित्र पोर्टलवर येणार आहेत. म्हणजेच आपल्यासाठी असा दिवस जो आहे खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे की वेगवेगळ्या आस्थापनांना किंवा वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येणाऱ्या आस्थापना किंवा खाजगी व्यवस्थापनामध्ये येणाऱ्या आस्थापना यांना आयुक्त कार्यालयामार्फत आता परिपत्रक जे आहे इश्यू करण्यात आलेलं आहे आणि लवकरात लवकर जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासंदर्भात आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे आणि त्या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिलेले आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. ही सर्व पूर्ण एकदम महत्त्वाची आणि मोठी अपडेट जी आहे आपल्यासाठी होती. सर्व अभ्यर्थ्यांसाठी ही माहिती जी आहे किंवा ही जी अपडेट आहे खूप महत्त्वाची आहे. लवकरात लवकर जास्तीत जास्त आस्थापना ज्या आहेत आता नोंदणी प्रक्रिया किंवा रजिस्ट्रेशन करतील आणि स्वतःची जाहिरात जी आहे पवित्र पोर्टलवर देतील. तुमच्या आसपास सुद्धा एखादी आस्थापना जर एखाद्या आस्थापनेला माहीत नसेल किंवा एखादी आस्थापना पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी जर त्यांना माहीत नसेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. तुमच्यापर्यंत जे काही अभ्यर्थी आहेत त्या सर्व अभ्यर्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. कारण की शिक्षक भरती 2025-26 मधला हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा टप्पा आहे किंवा मुख्य मुद्दा आहे की जो आहे जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होणे. जेवढ्या जास्त जाहिराती येतील तेवढा मेरिट किंवा कट ऑफ जो आहे खाली जाऊ शकतो
आणि एक गोष्ट महत्त्वाची की 80% पद भरती होणार आहे आणि तेवढी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक अतिरिक्त झाल्यानंतर सुद्धा यावर्षी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शिक्षक पद भरती व्हावी, जेणेकरून जास्तीत जास्त अभियोगधारकांना न्याय मिळेल. तर आय होप ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बिल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हे जे परिपत्रक आहे किंवा हे जे पत्रक आहे हे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.